हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर बघा, सकाळची कामाची घाई. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6:30 आणि बऱ्यापैकी उजळलेलं आहे. आणि आज थोडासा उशीर, म्हणजे हे माझा टायमिंगच हा आहे. थोडासा उशीर म्हटलं नाही तरी चालेल. रोजचंच टायमिंग आहे. 5:45, 5:30, 5:45 या दरम्यान उठते. घरातली सगळी कामं आवरून घेते. त्यानंतर बाहेरचं झाडलोट करत असते. पण आता लवकर उजळतं सुद्धा आणि खूप जास्त अंधार राहत नाही. आता बऱ्यापैकी लवकर उजळतं. आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि सकाळी सकाळी आपली प्रत्येकाचीच घरं साफ करण्याची घाई असते. तसंच माझंही आहे. सोप्यावर जे रात्री अस्ताव्यस्त पडलेला असतो सोप्याचा कव्हर, तो सुद्धा व्यवस्थित नीटनेटके करून घेतला आणि त्यानंतर सगळी घरं जी आहेत ती झाडून घेतली. काय होतं, आपल्या प्रत्येक गृहिणीचं एकच ठरलेलं हे रुटीन असतं. सकाळी उठलं की सगळी घरं वगैरे झाडायची, अंगण झाडायचं, त्यानंतर आंघोळीला जायचं. तर हे प्रत्येकाचं रुटीन असतं. तसं माझंही रुटीन आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत रुटीन मी आज तुमच्याशी शेअर करते. तसंही रोजच करते. पण बघा, आपल्या रुटीनमध्ये आता उन्हाळा चालू झालेला आहे. माझ्या रुटीनमध्ये खूप सारे बदल झालेले आहेत. आता उन्हाळ्याची मला दुपारची अजिबात झोप लागत नाही, कारण गरमी वाढलेली आहे आणि उन्हाळा असा खूप जडच जातो. तर दुपारची मी उन्हाळ्यामध्ये खूप सारी कामं करत असते. दुपार अजिबात वेस्ट घालवत नाही. आता झालेली आहे माझी आंघोळ आणि आंघोळ झाल्यानंतर रात्रीच गॅस स्वच्छ केलेला होता, पण तरीही गॅसवरून एक फडकं मारलं आणि छान अशी गॅसची पूजा करून घेते. आता मला सवय झालेली आहे, गॅसची पूजा केल्याशिवाय मला अजिबात स्वयंपाकाला लागू वाटत नाही किंवा चहापाणीसुद्धा करू वाटत नाही. अगदी आपल्याला रोजचे नित्यनेमाने ज्या सवयी लागतात त्या खूप चांगल्या पण असतात. बघा, प्रत्येक गृहिणीचं किचन म्हणजे प्रत्येक गृहिणीचं हे हृदय आहे. एक घरातील सुंदर कोपरा म्हणजे आपलं किचन. कारण बघा, आपण खूप दिवसाचा खूप वेळ किचनमध्येच घालवतो. तर बघा, सुंदर अशी गॅसची पूजा केली आणि त्यानंतर जर स्वयंपाक बनवला तर स्वयंपाकसुद्धा रुचकर होतो आणि आपल्याला स्वयंपाक करताना सुद्धा छान प्रसन्न वाटावं यासाठी रोजच्या रोज अग्निदेवतेची पूजा ही केलीच पाहिजे. आणि काय होतं बघा, घरामध्ये जर वास्तुदोष असतील तर ह्या सर्व गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. किचनसुद्धा बघा, बरोबर आग्नेय कोपऱ्यालाच पाहिजे. असेल नसेल तरी काही हरकत नाही, पण रोजची आपल्या गॅसची पूजा करूनच आपण स्वयंपाक करायला लागायचा. जेणेकरून काय होतं, आपल्या स्वयंपाक जो आहे तो चांगला बनतो आणि आरोग्यसुद्धा सगळ्या घरातल्यांचं चांगलं राहतं. तर बघा, सूर्याची किरणे किती छान अशी घरामध्ये आलेली आहेत. तर बघा, सूर्याची सुद्धा घरातूनच पूजा करून घेतली. इकडं ठेवलेला आहे चहा आणि दुसऱ्या गॅसवरती लगेच दूध. तर असं असतं. म्हणूनच सकाळी बघा, आपण लवकर ज्यावेळेस आपण उठतो त्यावेळेस आपण आपली आंघोळ झाल्यानंतर गॅसची पूजा करायला विसरायचं नाही. जर आपल्या घरातल्या सर्व माणसांचं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर गॅसची पूजा करूनच आपण स्वयंपाक करायला लागायचं. म्हणजे आपल्या घरात किचनमध्ये जरी काही वास्तुदोष असतील तरी आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. यासाठी ह्या टिप्स खूप महत्त्वाच्या असतात. म्हणून गॅसची पूजा ही रोजच्या रोज नित्यनेमाने झाली पाहिजे. शुक्रवारी, मंगळवारी, गुरुवारी आपण नेहमी करतो, पण रोजच्या रोज जर केली तर अतिउत्तम. गॅसची पूजा केल्यानंतर गॅसवरती चहा ठेवला, इकडे दूध ठेवलं आणि आलेली आहे आता तुळशीची पूजा करायसाठी. तर काय होतं बघा, सकाळी सकाळी तुळशीची पूजा केली की घरातील म्हणजे अंगणाला एक वेगळी शोभा येते. तुळशीपुढे रांगोळी, दारात रांगोळी, तर घर अगदी सुंदर आणि छान दिसतं, सुशोभित दिसतं. म्हणून सकाळी देवपूजेच्या अगोदरच आपल्या तुळशीची पूजा आणि आपल्या दारामध्ये सडा रांगोळी व्हायला पाहिजे. बऱ्याच जणांना अशी सवय असते की देवपूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा करतात, पण तसंही केलं तरी चालतं. पण सकाळी लवकर आंघोळ झाल्यानंतर पहिली पूजा ही तुळशीची पूजा करून घ्यायची आणि दारामध्ये रांगोळी काढून घ्यायची. तर खूप छान वाटतं बघा आणि घरामध्ये खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्हसुद्धा वाटतं. तर मी स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी मी पहिली तुळशीची पूजा करून घेत असते. त्यानंतर मी रांगोळी काढत असते. रांगोळी काढली की मला खूप छान वाटतं आणि मनसुद्धा माझं एकदम प्रसन्न होतं. कारण मला रांगोळी ही खूप पहिल्यापासून आवड आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात आवडीचा छंद माझा रांगोळी आहे. तर त्याच्यामुळे रांगोळी काढली की मला खूप छान वाटतं. आणि तसंही रांगोळीला बघा, वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे. रांगोळी जेवढे आपण काढू तेवढे आपल्या मागे जे काय ग्रहदोष असतील तर ते सुद्धा कमी होतात. म्हणूनच रोजच्या रोज दारामध्ये रांगोळी ही काढावी.
तर बघा सुंदर अशी आज गायत्री पद्म काढलेला आहे. ह्या रांगोळीचं तर खूप महत्त्व आहे. ही रांगोळी माझ्या दारामध्ये नेहमी असते आणि ह्या अशा रांगोळीच मी शक्यतो जास्त करून काढत असते, जेणेकरून आपल्या घरामध्ये जेवढं पॉझिटिव्ह वातावरण होईल तेवढं बघायचं. तर बघा हे फुललेले कमळ पाहून माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये प्रसन्न पावलाने येईल आणि कायम अखंड वास्तव्यात राहील, यासाठी ही रांगोळी काढली जाते दारामध्ये. माझ्या दारामध्ये ही रांगोळी नेहमी असते आणि ही मला काढायलासुद्धा इतकी सोपी वाटते, पटकन होते आणि आवडते सुद्धा. तर बघा किती छान पाकळ्या ह्या ज्या आहेत त्या खुललेल्या आहेत आणि ह्या रांगोळीला गायत्री पद्म म्हणतात, गायत्री रांगोळी म्हणतात, बरंच नावं आहेत ह्या रांगोळीला, पण गायत्री पद्म म्हणतात ह्याला रांगोळीला. हे लक्ष्मीचं आसन आहे, त्याच्यामुळे माता लक्ष्मी ही कमळात बसलेली आहे आणि हे जे कमळ आहे ते तिचं आसन आहे. तर बघा, आणि त्याचबरोबर लगेच आपल्या उंबराची सुद्धा पूजा करून घेते. उंबरा हा पाणी टाकून पुसून घेतलेला आहे. हळदीचं लेपन कधीतरीच करत असते मी. तर सुंदर अशी छोटीशी उंबऱ्यावरती गाईची पावलं काढून घ्यायची. गोपद्माला सुद्धा खूप महत्त्व आहे. तर बघा, आपण जर ह्या चांगल्या सवयी आपण आपल्या अंगी बाळगल्या तर आपल्या घरात जे काही वास्तुदोष असतील ते सुद्धा कमी होतील. म्हणून घरातल्या प्रत्येक स्त्रियांनी हे जे नियम असतात ते पाळावे लागतात. ज्या हे चाललंय तसंच चालू दे, चाललंय तसंच चालू दे असं करू नये. आपण ज्या सवयी लावलेल्या आहेत त्या सवयींनी बघा खूप सारे दोष जे आहेत ते कमी होतात. सुंदर अशी माझी रांगोळी, तर आजची रांगोळी बघा आणि छान मध्यभागी स्वस्तिक काढलेलं आहे आणि उंबरा आणि दार बघा किती प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं. इकडे छान अशी माझी सुंदर अशी पूजा झालेली आहे. तर गणपती बाप्पावर बघा किती मूर्ती गोड दिसते गणपती बाप्पाची. मला तर इतकी मूर्ती जी आवडते ना गणपती बाप्पाची, पहिली पूजा जी आहे ती मी आपल्या गणपती बाप्पाची करत असते. खूप म्हणजे खूप मूर्तीकडे बघितली की इतकं पॉझिटिव्ह वाटतं की बस. आणि आई तुळजाभवानीची मूर्ती मंदिरामध्ये आल्यापासून तुम्ही पाहू शकताय, मंदिरामध्ये आई तुळजाभवानीची मूर्ती मंदिरामध्ये आल्यापासून इतकं घरामध्ये छान वाटतंय आणि देवपूजा करताना सुद्धा एक उत्साह येतो. पहिली पूजा गणेशाची आणि त्यानंतर मी आई तुळजाभवानीची करते आणि त्यानंतर आपले सगळे देवता जे आहेत ते एक 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 असे मांडत असते. तर बघू शकताय तुम्ही, देवघराला एक माझ्या वेगळीच म्हणजे छान असं स्वरूप आले आणि खरंच बघा आपल्या कुलदेवी कुलदेवतांशिवाय आपलं देवघर जे आहे ते अपूर्ण आहे. त्याच्यामुळे आपल्या कुलदेवतांच्या देवीच्या कुलदेवी देवतांच्या आपल्या मूर्ती आपल्या देवघरामध्ये ह्या असल्या पाहिजे. आपलं देवघर हे कुलदेवी कुलदेवतांच्या मूर्त्याशिवाय अपूर्ण आहे. त्याच्यामुळे आपल्या देवघरामध्ये कुलदेवी कुलदेवतांचे फोटो किंवा मूर्त्या ह्या असल्या पाहिजे. तर आता सुरू झालेली आहे माझी घराची साफसफाई. त्याच्यामुळे आज काय झालं होतं, फक्त आपले किचन पुसून घेतलं. किचनमध्ये माझं देवघर आहे, किचन पुसून घेतलं, देवपूजा करून घेतली. सकाळी सकाळी लवकर देवपूजा केली आणि म्हटलं आज फरशा बिरशा मागं ठेवावे. तसाही हॉल स्वच्छ असतो. हॉलमध्ये माझं जास्त काही राडा नसतो, पसारा नसतो. हॉल माझा आणि घरातील प्रत्येक रूम ही सुटसुटीत आणि फ्रेश आहे माझी आणि मी ठेवण्याचा प्रयत्नसुद्धा करत असते. कसं आहे बघा, आपलं घर जर नेहमी सुटसुटीत फ्रेश असलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी येते आणि घरामध्ये प्रशस्त असायला पाहिजे, हवा चौकडून यायला पाहिजे. किचन असो हॉल असो उजेड भरपूर यायला पाहिजे. त्याच्यामुळे बघा आपल्या घरामध्ये प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं. तरी तसाही माझा हॉल खूप मोठा आहे आणि हॉलमध्ये मी अजिबात पसारा वगैरे कुठल्याच वस्तू ह्या इकडं तिकडं अस्ताव्यस्त अशा पडलेल्या नसतात हॉलमध्ये. हॉलमध्येच नाही असं नाही, पण प्रत्येक रूम ही माझी सुटसुटीत आणि मोकळी आहे आणि प्रत्येक रूममध्ये भरपूर असा उजेड येतो. उजेड घरामध्ये येणं, हवा भरपूर घरामध्ये येणं हे घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करतं. त्याच्यामुळे कुठल्याही खोल्यांमध्ये जास्त अंधार करून ठेवू नये किंवा अंधार असा करू नये. पडदेसुद्धा असे डार्क कलरचे लावायचे नाहीत, लाईट कलरचेच लावायचे. आता सध्या माझे पडदे वगैरे आणखीन घराला काही मी आणलेले नाहीत, त्याच्यामुळे पडदे ज्यावेळेस मी घेईल त्यावेळेस घेईल. आता सध्या खूप खर्च झालेला आहे, त्याच्यामुळे आणखीन पडदे वगैरे सगळं काम जे आहे ते बाकी आहे. तर बघा आज बाहेर भांडी घासली पाण्याच्या टाकीपाशी, कारण आज आलेलं होतं पाणी आणि पाण्याच्या टाकीपाशी भांडी घासली की कधी कधी जास्त भांडी असेल तर मी येत असते बाहेर. हवेशीर मस्त वाटतं भांडी घासायला पण.
येणारे जाणारे लोक बोलत पण राहतात, बायका येणाऱ्या जाणाऱ्या बोलतात पण, आणि काम पण पटापटा होऊन जातं. घरातलं सगळं आवरायचं आणि भांडी बाहेर घेऊन यायची आणि कपडे आणि भांडी एकाच वेळेस धुवून टाकायची, असं चाललेलं असतं माझं. तर ज्यावेळेस मग मला खूप काम असेल तर आतल्या धुवून घेत असते, पण ज्या दिवशी असं आरामात चाललेलं असेल तर त्या दिवशी मस्त अशी निवांत भांडी घासायला बाहेर येत असते. तर बघू शकताय मस्त असं पाणी आलेलं आहे नळाला. 2 मस्त मोठे टब भरून पाणी घेतलं आणि जसा उन्हाळा चालू झालेला आहे तसं मला असं नेहमी वाटतं की बाहेरच भांडी घासलेली बरं, कारण हवा इकडून तिकडून भरपूर अशी खेळती हवा आहे आणि झाडाची सावली आणि घराची सावली येते, त्याच्यामुळे इथं दिवसभर सावली राहते. त्याच्यामुळे किती वाजेपर्यंत जरी काम केलं तरी इथं अजिबात गरम होत नाही, थंड वाटतं आणि घरामध्ये काम करण्यापेक्षा बाहेर मस्त वाटतं. असं सुटसुटीत वातावरणात आपलं काम पण होतं आणि छान असं पटापटा सगळी कामं होतात. आणि रोजचं येत नाही, पण पाणी ज्या दिवशी येतं त्या दिवशी मग मस्त असं सगळीकडे सडा वगैरे मारून सगळीकडं घराच्या आजूबाजूला सगळं ओलं करून ठेवत असते, म्हणजे जेणेकरून घरामध्ये पण असं थंड आणि गार वाटलं पाहिजे. कपडे आणि भांडी अशी रमत-गमत होतात. इकडून तिकडून येणारे लोक गप्पा पण मारतात, बायका काम आवरलं का वगैरे असं विचारतात. तर असं झालेलं असतं. त्याच्यामुळे असंही मला एक आजी आहेत त्या नेहमी विचारतात, घराच्या बाहेरच अजिबात दिसत नाही, पाणी यायच्या दिवशीच फक्त तो बाहेर दिसते, जास्त बाहेर दिसत नाही, असं म्हणत होत्या. तर काय होतं, काम आवरलं की एकदा फक्त कपडे धुते बाहेर, आणि काम आवरलं की दिवसभर जे घर लावून बसलेले असते मी, ते संध्याकाळच्या टायमिंगलाच घर उघडते. आणि त्या आजी सकाळी मुलींना सोडण्यासाठी, शाळेत सोडण्यासाठी आणि 5 वाजता घेण्यासाठी येतात. कपडे आणि भांडी झाल्यानंतर घरामध्ये आल्यानंतर कांद्याची जाळी, खूप दिवस झाले कांदे पडलेले होते, तर ते कांदे जे आहेत ते सगळे साफ केले. म्हणजे काय होतं, कांद्याचं टरपलं जे वाळलेलं असतं ते निघतं आणि आतलं चांगलं चांगलं जे आहे ते राहतं, नाही तर कांदे सडले जातात. त्याच्यामुळे 15 दिवसाला 3 आठवड्याला ह्या कांद्याचं जे साल आहे ते काढायचं, म्हणजे कांदे व्यवस्थित राहतात आणि स्वच्छसुद्धा दिसतात. तर असं दुपारच्या वेळेला जी राहिलेली सायलेली कामं असतात ती अशी करत असते. तर घरामध्ये खूप दुकानामधलं पण आज आवरलेलं आहे आणि सगळं जे कांदे व्यवस्थित निवडून ठेवलेले आहेत, कारण आता कार्यक्रम आहे आणि त्यानंतर घर आपलं सगळं स्वच्छ करायचं आहे. किचनपासूनच मी स्वच्छता करायला चालू केलेलं आहे. तर आता उद्यापासून स्वच्छतेचे ब्लॉग येतील. आज दुकान साफ केलेलं आहे आणि कांदे वगैरे सगळे व्यवस्थित ठेवले आणि दुकान वगैरे सगळं साफ करून घेतलं, कारण आता घरामध्ये 4 लोक येणार पण, त्याच्यामुळे घरसुद्धा स्वच्छ आणि सुटसुटीत मोकळं दिसलं पाहिजे. तसंही आपलं घर नेहमी स्वच्छ आणि सुटसुटीत मोकळंच असतं. पण बघा, हे इथंसुद्धा कांदे होते, सगळे कांदे निवडले आणि सगळे काउंटरवरती कांदे पसरवून दिले. कांदे पसरून ठेवले की कांदे चांगले राहतात आणि असे सगळे कांदे निवडून ठेवले की खराबसुद्धा होत नाहीत. आणि आता कार्यक्रम आलेला आहे त्याच्यामुळे मला कांदे भरपूर लागणार आहेत, त्याच्यासाठी हे सगळे कांदे जे आहेत ते व्यवस्थित स्वच्छ करून ठेवले. चला तर ताईंनो, मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.